हाय हॅलो नमस्कार, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज वातावरण बघा इतकं छान झालेलं आहे. खूप दिवसाच्या पावसांनी उसंत घेतलेली आहे आणि छान कोरडं वातावरण झालेलं आहे. कदाचित आजचा दिवसही खूप छान आहे, म्हणूनच परमेश्वराने हे असं सुंदर वातावरण निर्मिती केलेली आहे. मैत्रिणींनो, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. कधी तुम्ही असा विचार केला आहे का, एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे आणि आपण सतत त्याचा विचार करतोय, अरे हे व्हायला पाहिजे, असं कधी केलंय का तुम्ही? तर आता पुढे ऐका. चला, फायनली आमचा प्रवासाला सुरुवात होत आहे. तर ओला बुक केलेली आहे, तर ऑटो आता येते. तर चला आमच्यासोबत, चला आता. चला माशांनो, बाय बाय. भेटू आता 2 दिवसांनी. तर मगाशी मी तुम्हाला म्हणत होते की एखादी गोष्ट खूप मनापासून आपल्याला करायची आहे आणि सतत तोच आपण विचार करतोय, पॉझिटिव्ह विचार करतोय, याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. म्हणजेच काय, जी गोष्ट आपल्याला करायची आहे तिचा सतत विचार करायचा आणि रोज सकाळी उठल्यावर ना ही गोष्ट आपण स्वतःलाच सांगायची की हे होणार आहे, हे होणार आहे, आणि ती गोष्ट होतेच. असाच काहीसा अनुभव मला तुमच्यासोबत आज शेअर करायचा आहे. 2024मध्ये सहज एक विचार मनात आला की आषाढी वारी, जे महाराष्ट्राचं वैभव आहे, ती वारी आपल्या अगदी जवळ होती आहे. म्हणजे माझं गावच पुणे आहे, तर पुण्यापासून या वारीची सुरुवात होती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येत आहेत आणि आपण इतक्या जवळ असून आपल्या गावात वारी येऊनसुद्धा आपण का बरं जायचं नाही या वारीला? हा अनुभव कधी घ्यायचा की दिवे घाट, ते वारकरी, हे फक्त आपण टी व्हीतच पाहायचं. सहज 2024ला हा विचार माझ्या मनात आला होता. आणि 2025ला ज्यावेळेस आषाढी एकादशी होती, त्यावेळेस सकाळी सकाळी टी व्ही लावला आणि एक न्यूज आली की 2025ला पांडुरंगाचा अभिषेक करण्याचं, पूजा करण्याचं भाग्य उगले कुटुंबाला लाभलेलं आहे. आणि इतका आनंद झाला, म्हटलं यावर्षी आपलं नाव गेलं, पुढच्या वर्षी आपण वारी करायचीच. आणि सतत स्वतःला सांगत होते की वारी करायची करायची करायची, आणि तो दिवस आलेलाच आहे. मी चाललेले आहे आषाढी वारीला, मस्त माऊलींच्या वारीला. पण गंमत अशी झाली, आम्ही बदलापूरला तिकीट काढलं आणि आम्हाला कळलं की मुंबई पुणे लोकल कंप्लीटली. आम्ही आता कर्जत स्टेशनला बसलोय, कारण बदलापूरला तिकीट काढायला गेलो तर त्यांनी सांगितलं की पुण्याला जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत. तर मग आता प्लॅन करतोय, म्हणजे जाण्यात काही पॉईंट नाही. आणि आता मगाशी तुम्हाला मी दाखवलं तर ही इंद्रायणी एक्सप्रेस, ॲक्च्युली कर्जतला हिचं टायमिंग 7:30चं आहे, पण ती आता जवळजवळ 10 वाजले तरी ती अजून कर्जत स्टेशनलाच आहे. तर बघू आता आम्ही कसं जायचं आहे ठरवलं आहे, कारण कर्जतवरनं खोपोली, खोपोलीवरनं लोणावळा आणि लोणावळ्यावरनं पुणे, असा प्रवास आता करायचा आमचा प्लॅनिंग चालू आहे. तर जर तुम्ही पण पुण्याला येत असाल कोणत्या ना कोणत्या कामासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टी बघून या. कारण तुम्ही स्टेशनला आधी एन्क्वायरी करा की गाड्या व्यवस्थित आहेत की नाही, कारण काही गाड्या चालल्या आहेत, काही गाड्या नाही चालल्या आहेत. आता तुम्हाला एक दाखवते, ही बघा, ही इंद्रायणी गाडी आहे. ही आत्ता जस्ट सुटलेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता किती वाजले, 10:30 वाजले. तिचा कर्जतचा टायमिंग 7:30 वाजता आहे. पण असं एक काका भेटले होते आम्हाला, तर ते म्हणाले की एकाच लाईनवर गाड्या चालू आहेत, त्यामुळे काही गाड्या कॅन्सल आहेत. आणि आता अनाऊन्समेंट पण केली की गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत. तर आम्ही आता कर्जत खोपोली, खोपोली लोणावळा, लोणावळा ते पुणे असा प्रवास करणार आहे. पुणे नाही, त्याच्या आधी चिंचवडला जायचं आहे मम्मीच्या घरी, त्यानंतर पुढे पुण्याचा प्रवास करायचा आहे. तर कर्जतवरनं आम्ही ट्रेन पकडली आहे आणि आता आलं आहे पळसदरी स्टेशन. जर मुंबई पुणे ट्रेन बंद झालेल्या असेल तर अशा प्रकारे पण तुम्ही प्रवास करू शकता. तर चला, आमच्यासोबत प्रवासाचा आनंद घ्या. आणि छान वाटतंय वातावरण, आज पाऊस नाहीये, थोडंसं ऊन पडलंय, फ्रेश वाटतंय एकदम. तर पुढे मी दाखवेन खोपोलीपासून जर पुण्याला जायचंय तर कसं. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना, ते उगाच नाही. अगदी मनापासून इच्छा असेल ना, तर भगवंत तुम्हाला त्याचा मार्गसुद्धा दाखवतो, त्या अडचणी पार करण्याची शक्तीसुद्धा देतो. असंच काहीसं आमच्यासोबत झालेलं आहे. कारण मुंबई पुणे लोकल बंद असल्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की आता परत जावं लागतं की काय, पण काही झालं तरी परत जायचं नाही आहे. कोणत्याही परिस्थितीत वारीच्या स्थानापर्यंत पोहोचायचंच आहे, हा निर्धारच केला होता. कितीही वेळ लागू दे, कितीही त्रास होऊ दे, पण 2026ला जे मॅनिफेस्ट मी केलं आहे की मला वारीमध्ये चालायचं आहे,
ते होणारच आहे. ह्याच एका पॉझिटिव्हिटीने आम्ही आमचा खोपोली प्रवास लिहिलेलं चालू केला. साईनबोर्डच नाही. आणि अशा प्रकारे आम्ही खोपोली स्टेशनला उतरलो आणि खोपोली स्टेशनपासून आम्ही लोणावळ्यापर्यंत बस फायनली आलोय आम्ही खोपोली तर स्टेशनला सगळं आणि कशासाठी आता चालू लोणावळ्याच्या आहे? बस स्टँडला नुसतं आम्ही गोंधळ का घालतोय? कारण आम्हाला जायचंय चिंचवडला. ते पुढे कळेलच की तुम्हाला चिंचवडला का जायचंय वाकडी वाट करून, पण ते कळेल पुढे. तर खोपोली स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला थोडंसं 1-5 मिनटं चालावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसतो, तिकडनं पुढे यायचं आणि ह्या बस स्टॉपला ही लाल रंगाची गाडी भेटते. लाल रंगाची गाडी ही लोणावळ्याला जायला आहे खोपोलीपासून, आणि लोणावळ्यामध्ये हिरव्या रंगाची गाडी जाते पुण्याच्या दिशेने. तर असा छान बसचा प्रवास चालू झाला. बाजूला सगळे हिरवेगार डोंगर दिसत होते. सगळंच अगदी खूप छान चालू होतं. आणि असं म्हणतात ना की जे मनी असे ते ध्यानी दिसे, ध्यानी असे ते नजरेसमोर दिसे, असंच प्रकार झाला. कारण छान माऊलींची गाणी ऐकत होते, निसर्गाचा आनंद घेत होते आणि अचानक समोर एक गाडी येऊन, म्हणजे एक ट्रक येऊन उभा राहिला. त्याही पुढे मी तुम्हाला सांगते. त्यापूर्वी हे बघा, हे शिंगरोबाचं मंदिर आहे घाटातलं, हे फेमस मंदिर आहे. आणि हा असा ट्रक पुढे येऊन उभा राहिला आणि त्या ट्रकच्या मागे लिहिलं होतं रामकृष्ण हरी. तर लोणावळ्यात मी पोचले आणि आता स्टेशनला येऊन समजलेली खोपोली एक गोष्ट. स्टेशनवरनं 11:30 वाजता आम्ही बस पकडली होती आणि आम्ही जवळजवळ 1 वाजता लोणावळा स्टेशनला पोहोचलो. पण इकडे आल्यावर समजलं की लोणावळ्यापासनं पुण्याला जाणारी ट्रेन ही 3 वाजता आहे. इथे लोकल सेवा 12 ते 3 बंद असते. त्यामुळे आता आमच्याकडे काही पर्यायच नाहीये. मम्मीला फोन करून सांगितलं होतं की आम्हाला थोडा उशीर होणार आहे. मम्मी म्हणते की विठुराया तुमची परीक्षा घेतो. पण ठीक आहे, कितीही परीक्षा घेतली तरी वारीला जायचंच आहे. कारण खूप वर्षाची इच्छा माझी पूर्ण होते. त्यामुळे किती अडथळे आले ना तरी चालणार आहे. आणि असं म्हणतात ना, जोपर्यंत मेहनत नसते तोपर्यंत त्या फळाचा आनंद पण नाही मिळत. तर बघूया आता 3 वाजेपर्यंत. थोडं आता आम्ही खाऊन येणार आहे. त्याच्यानंतर इथेच बरं वाटतंय, वातावरण छान आहे. पाऊस असता तर कंटाळा आला असता, पण वातावरण खूप सुंदर आहे, थंडावा आहे. त्यामुळे छान असं इथे बसलोय, खूप छान वाटतंय. आता जेवून परत आम्ही इकडे येऊन बसणार आहे. 3 वाजता ट्रेन पकडून जाणार. तर चला आता ट्रेन आल्यानंतर भेटूया. कारण गंमत झाली अशी आहे ना की पुण्याला डायरेक्ट गेलो असतो, पण नाही जाता येणार आहे. कारण माझी एक खूप महत्त्वाची वस्तू राहिली आहे माझ्या मम्मीच्या घरी. त्यामुळे ती आणण्यासाठी मला स्पेशल चिंचवडला जायचंय, म्हणून हा सगळा गोंधळ चालू आहे. तर चला, ती कोणती गोष्ट आहे आणि मी चिंचवडला का जाते हे तुम्ही पुढे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर चला. फायनली मी मम्मीच्या घरी पोहोचले. जवळजवळ 9 वाजल्यापासून मी बदलापूरवरनं निघाले होते आणि आता 4:45 वाजता मी इथे पोहोचले. बदलापूर, कर्जत, खोपोली, लोणावळा, चिंचवड, आता चिंचवडवरनं पुणे. त्यामुळे कशासाठी आले हे मला तुम्हाला सांगायचं. एक तर ही वही, ही माझ्या पप्पांची वही आहे, ज्याच्यामध्ये ते सगळं लिहितात. कुठे गेलेलो, काय तिथे काय अनुभव आला, सगळं. तर आता नर्मदा परिक्रमेला गेलेले, तिथेही ही वही ते घेऊन गेलेले आणि त्याच्यात सगळा वृत्तांत लिहिला होता. पण आता वारीला काय लिहिणार आहे माहित नाही. ते म्हणाले माझी वही घेऊन या आठवणीने. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेल्फी स्टिक. ह्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे. का तर उद्या मी वारीला चालले आणि मला प्रत्येक क्षण मला टिपायचा आहे माझ्या मोबाईलमध्ये, जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. ज्या माझ्या मैत्रिणी वारीला येऊ शकत नाही, दिवे घाटातला नजारा पाहू शकत नाही, त्यांच्यासाठी मला हे सगळं शूट करायचं आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का, व्हिडिओज करणं, व्ह्यूज येणं हा सगळा नंतरचा भाग झाला. पण हे सगळे जे मी माझे हे क्षण जे मी एकत्र करते ना, हे माझ्या मुलीसाठी, माझ्या येणाऱ्या पिढीसाठी ते कायमचे लक्षात राहतील. आणि मी सुद्धा 10 वर्षानंतर जेव्हा मी माझा व्हिडिओ बघेन तेव्हा मला पण खूप आनंद वाटेल. त्यासाठी हा व्हिडिओ करण्याचा अट्टहास आहे. तर या 2 गोष्टींसाठी मी एवढा घाट घातला इकडे येण्याचा. तर आता थोडंसं पेटपूजा करणार आहे आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला, म्हणजे जिथे माझं मुक्कामाचं ठिकाण आहे, जिथे माझे मम्मी पप्पा, मामा मामी सगळे आहेत आणि त्यांना मी जॉईन करणार आहे आणि उद्या आम्ही पहाटे वारीला सुरुवात करणार आहे. तर ज्यावेळेस मी तिकडे जाईन त्यावेळेस मी त्यांच्याशी तुमची भेट करून देईन. रात्री खूप उशीर झाला होता, फोन पण स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे मला काहीच शूट नाही करता आलं. तर हा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसात आम्ही वारीला सुरुवात करणार आहे. तर भेटूया वारीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. आणि हो, व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण आता इथून पुढचा प्रत्येक व्हिडिओ हा
वारीतला असणार आहे आणि मी जशी वारी आहे तशीच्या तशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये काहीच बदल नाही करणार आहे. तर चला, रामकृष्ण हरी.